मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, तर आजचा ब्लॉग एकदम मस्त आणि एकदम भारी होणार आहे. सो जे कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि बेल आयकन क्लिक करा. तर आजचा काय प्लॅन आहे ते नाही माहिती, बट कळेलच पुढं ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला पण कळेल कुठं चाललो आहे ते. सो चला, आता सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मणला घ्यायचे आपल्याला उर्वी कांचनमधून. तर आता तिकडे निघूया. तर चला डायरेक्ट गाडीवर भेटू. आता चेतक घेऊन चाललो आहे कारण की आता ऊन पण खूप आहे आणि खूप कंटाळा आला आहे. आणि आपली स्प्लेंडर लावायचं प्रॉब्लेम झाला आहे वाटतं, काहीतरी मॅटर आहे त्याचं, चालू होत नाही. तर चला आता घेऊन जाऊया, स्टार्ट करतो. सो बघू शकता आत्ता ही अपडेट झालेलं आहे आपलं डिस्प्ले. सो त्याची माहिती पुढं सांगेलच मी तुम्हाला. तर आत्ता 2848 किलोमीटर गाडी पळालेली आहे आपली. मित्रांनो, जस्ट मी आता केला फोन केला म्हणजे लक्ष्मणला फोन केला. तो बोलला घरी आहे. सो आता बस स्टॉपवरती न्यायला जायचं होतं पण तो घरी आहे आता. तर चला त्याला घेऊन येऊ आधी. एलकेच्या घरी आलोय. सो बघू शकता इथं कसं बसलंय येऊ ऐकते. तर मित्रांनो, आपल्याला आहे ना जायचे आता एक बाहेर कुठंतरी खायला नेतो ना. कारण की मित्रांनो एवढी भूक लागली ना आता काय सांगायलाच नको. आणि ऊन पण एवढं आहे ना. गाडी स्टार्ट करू ना भाई, गाडी पण नेऊ. आणि काय झालं माहिती का, मध्ये आपण चेतकचा व्हिडिओ का काढत नव्हतो तर चेतकला नेली होती सर्व्हिस सेंटरला. आणि सर्व्हिस सेंटरचा विषय खूप हार्ड आहे. तर मी पुढल्या वेळेस तुम्हाला दाखवणार की सर्व्हिसचं काय बेटर आहे काय नाही ते. बट आत्ता आपण पहिलं खायला जाऊ काहीतरी, कारण की खूप भूक लागली आणि मला रानात पण जायचे एक काम आहे. तर मित्रांनो चला निघूया. थंड पाणी दिलंय ना मला प्यायला. मित्रांनो माझं डोकं आहे ना झणझण करायला लागलं, एवढं घाण पाणी प्यायला दिले मला यांनी. बघा स्वतः असं येड्यागत पितोय. मला वाटतंय आणि बर्फातच ठेवलं होतं पाणी आहे ना. हा बघा कसं करतोय आता. म्हणजे काहीतरी प्लॅन चाललाय याचा म्हणायचा. अरे खरं अरे पाणी पेलं ना मी, मला डोकं असं झणझण करायला लागलं माहिती का अचानक, एवढं थंड पाणी. बदला घेणार मी याचा. तुझ्यावरती असला घाण प्रँक करणार ना मी, मग तुला बी कळलं पाहिजे ते. परत होम्याच्या नादीलाच लागणार तर. मला प्रँकच करू शकत नाही, करून दाखवतो. अरे भाई करून नाही म्हणजे बघा मित्रांनो त्याला फसलो तर तुला मी पार्टी देणार तुला. आणि फसलो नाही, प्रँक फेल गेला तुला मला जेवण चालवावं लागलं. अरे वास का भाई, एवढं काय जेवण पण चालणार पण आहे ना ह्याला. आपण आहे ना डोळ्यातून तरी पाणी काढायचं, एवढा घाण प्रँक करायचं त्याच्यावरती. बघा आपल्याला नडतोय म्हणजे बघा माझ्या डोक्यात आहे ना एकदम खतरनाक आयडिया आहे, ते मी करणार आहे. भांडणाचा विषय नाही बाई, भांडणाचा विषय नाही, भांडणाचा विषय नाही, भांडणाचा विषय नाहीये. कुणाला फोन करतो? अरे नाही बाई, भांडणाचा विषय नाहीये. मी प्रँक करणार आहे तुझ्यावरती आणि तो पण खतरनाक होणार आहे. येऊ तर चला पहिलं काहीतरी पोटपूजा करून घेऊया. ए बाई पाणी बिनी कुठं अंगावर. तो मित्रांनो मला मागाचे धरून ती हसतोय कारण की दाढीचं मॅटर आहे. कारण की मी दाढी कापली, कारण की मला दाढीच येत नाही बघा, थोडे थोडे येते. आणि ते हसतोय बघू शकता, नाईलाजाने हसतोय. यू बघा तुला दाढी म्हणून थांब, आम्हाला पण दाढी कुणाला नसती. अयो म्हणजे असं आहे का. चा बदला घेणार भाऊ तुझा. मित्रांनो गाड्या घेतलं बरं का, न्यू ॲडेड. कोणी घेतलंय बघा, यांनी घेतल्या, यांनी घड्याळ्याने घड्याळ घेतल्या. त्या घड्याळवाला मागचं नाही घेतलं. सो मित्रांनो बघा आता मी कसं दिसतो झेंडूलाल, एकदम भयंकर दाढी बिडी. थांब येईल दाढी. झेंडू बाम नाही रे भाऊ, ती ऑइल लावतोय मी पण काय दाढी आहे नाही. सो मित्रांनो तुमच्यापैकी काय आयडिया असेल तर मला सांग. हा दाढी कुणाला बी येत नाही.
अरे भाई ओक दाढी येते मला, ओक दाढी हाय पण मी कापलेली आहे ते तर. तर चला मित्रांनो, ही काही येड आहे काही बी म्हणेन, तर चला. येईल ना? हा कुणाला शिकवतो मला? येईल ना बघ बाबा. थांब मला पाय ठेवायचं काढून. एवढी सेवा नको रे. चल. याच्या भरोशावर मी आलो देऊ मला म्हणतोय तुझी. बर्गर घ्यायचा आहे का? बर्गर नको, वडापाव घे. वडापाव, इंडियन वडापाव. वडापाव खातो काय? बर्गर घे. कांदा खातो का? खा कांदा. कांदा भाई, कांदा लय भारी असतो.